बलिप्रतिपदा अर्थात बळीराजा महोत्सव आज पवना नगरमध्ये मोठ्या उत्साहात जमीन हक्क परिषदेच्या वतीनं साजरा करण्यात आला। पारंपरिक वेशभूषेत बळीराजा खांद्यावर नांगर घेऊन पायी रॅलीच्या आयोजनानंतर सामूहिक बळीराजांना अभिवादन सभेतून बळी महात्म्य सांगण्यात आलं। इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ, लोकराजा बळीराजाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणेनं पवना नगर परिसर दुमदुमलेला होता। परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष दिनकर नाना शेटे, ॲडव्होकेट खंडूजी तिकोणे, तानाजी पडवळ, माऊली केदारी, सुनील भाऊ गुजर, दत्ता वाघमारे, माऊली सोनवणे, सुनील महाराज वरघडे, करुणाताई सरोदे यांनी बळीराजाचा सत्य इतिहास मांडला। सदर कार्यक्रमात जमीन हक्क परिषदेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। आरती जरी किती प्रामाणिक तांदूळ जरी असला तो घाबरून कशाला त्याचा जो माणूस असतो तो काही छोटा उचलावतो आणि तो वागतो। आणि म्हणून तुम्हा आम्हाला लोकशाही दिलेला हा बोलण्याचा अधिकार, खाण्याचा अधिकार, खाण्याचा अधिकार, या अधिकाराचा वापर करून अंकुशाचा वापर करून आपल्या या परिस्थितीला मर्दावा लागेल। बदल हळूहळू होतोय। मुळामध्ये सांगितलं 30 वर्षापासून त्यांनी केली आणि या 30 वर्षाच्या मुख्य निरोधक आहे, मुख्य मार्गदर्शक आहे, त्यांची संकल्पना आहे ते डॉक्टर सुशील पाटील आहे आणि ते आजही कायम आहे। आणि लक्षात ठेवा, गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये आपल्याकडे गुरु शिष्याची परंपरा चालत आहे। गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये अभाव असावा आणि त्याचं जिवंत मुख्य उदाहरण जर असेल तर पाटील साहेब आहे। आम्ही विद्यार्थी जसे होतो त्यांच्याबरोबर गेलो आणि ते आज पुन्हा आमच्या मित्र आपल्याला सांगताय त्याला म्हणायचं गुरु शिक्षकच्या पारंपरिक पद्धतीचा हा माझा मोठेपणा, बरोबर की नाही। आणि त्यानंतर हा विचार आम्ही मांडल्यानंतर ते प्रशासकीय नोकरीमध्ये होते, त्यांना मरायला होती। हा विचार मांडल्यानंतर समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणाचा आकर्षण असणारा एक तरुण सरपंच म्हणून महाराष्ट्रामध्ये यांचं नाव घेतलं जायचं। त्याखाली आदर्श सरपंच ज्याला महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या काळचे होते। जिल्हा कुठलाही प्रस्तावित देता इथे असणारे त्याला गाव पुढे होतो मी आमचे चौकातले की त्यांनी शिवजयंती सुद्धा शिवाजी महाराजांच्या फुलाला पुढं वाचायला सुद्धा त्यांना लाज वाटली। ते ॲडव्होकेट साक्षीने आम्ही या ठिकाणी पहिली शिवजयंती साजरी केली चौकामध्ये आणि ते जे कोणी इथले जे पुढारी होते स्वयंघोषित, ते स्वयंघोषित पुढाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला देखील फुलं वाढण्यासाठी धमक दाखवल्या चौकात। आणि मग मात्र सेकंड इयरला 93 मध्ये आम्ही जाहीर पद्धतीने शिवजयंती साजरी केली आणि ॲडव्होकेट रेस्ट हाऊसमध्ये आपण त्या शिवजयंतीचं आयोजन केलं होतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट या सर्वांचा खर्चाचा भार फक्त पाटील साहेब उचलायचे आणि ते आपल्या पदात स्वामी समविभाजित नीतिवंत, पुण्यवंत, दान सम्राट आमच्या सर्वांचा पूर्वज बळीराजा त्यांच्या तेगाच्या गौरवाचा दिवस म्हणून आपण साजरा करतो। ही परंपरा महाराष्ट्र राज्याचे जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष माऊली सोनवणे आणि त्यांना साथ दिली मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुशील पाटील साहेब आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी त्यामध्ये सामील होऊन हा कार्यक्रम अनेक वर्षापासून आपण साजरा करत आलो आहोत। या ठिकाणी काही गोष्टी संतांच्या वचनावर विश्वास ठेवून या ठिकाणी व्यक्त करणार आहे। श्रद्धेला चिकित्सा चालत नाही। एखाद्या गोष्टीवरती श्रद्धा बसली व त्याला आपण चिकित्सक पद्धतीने समजायचा प्रयत्न करते, त्याला ते समजत नाही का तो त्या श्रद्धेवर विश्वास ठेवतो आणि खरं सत्य डावलण्याचा प्रयत्न करतो। एखाद्या मुलाला सांगितलं की हा तुझा बाप, तो तेच लक्षात ठेवतो आणि आपला हा बाप हे समजून पुढे चालतो। तसं श्रद्धा आहे, श्रद्धेला चिकित्सा अजिबात चालत नाही। परंतु संतांनी मात्र काही गोष्टी आपल्याला बळीराजाच्या संदर्भात
अशा काही सांगितल्या की त्याच्यावर आपल्याला श्रद्धा किंवा आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. गेल्या वर्षी गेल्या 5-6 वर्षापूर्वी असाच एक प्रसंग आपल्या वृत्तपत्रातून तुम्ही आम्ही वाचण्यामध्ये आलेला आहे. कोणीतरी या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला उचलून टाकण्यासाठी असाच बळीराजाचं वामनाच्या सारखं रूप पालटून ही सरकार पाठवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही राजकीय गोष्ट मी सांगत नाही आहे. नानाभाऊंनी जे काय सांगितलं त्या वामनाने वामनाचं रूप घेतलं आणि आमच्या बळीराजाची सत्ता उलटवून टाकली. आम्हाला ती बळीराजाला विकसित करायचं आहे. हा त्या वामनाने त्याला वातावरणामध्ये घातलेला आहे. या बळीराजाचा आम्हाला विकास करायचा आहे आणि म्हणून ही गौरव यात्रा ही बळीराजाचे जे अनुयायी आहे मावळ तालुक्यामध्ये पवनानगर परिसरामध्ये या बळीराजाला आम्ही सातत्याने वर्षातून या बळीराजाच्या दिवशी स्मरण करत असतो. हा बळीराजाचा स्मरणाचा दिवस आहे. खरं म्हणजे दिवाळी सुरू होते वासू बरस पासून तर भाऊबीजेपर्यंत हा बळीराजाचा महोत्सव आहे. हा बळीराजाच्या स्मरणाचा कालावधी आहे. सबंध शेतकरी सुखावतो. रब्बीचा हंगाम आमच्या घरामध्ये येतो आणि याच कालावधीमध्ये नदी नाल्यांचं पाणी स्वच्छ झालेलं असते. सबंध परिसर हा अतिशय सुंदर हिरवळीने दाटून आलेला असतो. हा सबंध बळीराजाचा परिसर हिरवागार झालेला असतो. हा बळीराजाचा परिसर सदा सर्व काळ विकसित व्हावा, हिरवागार व्हावा अशा प्रकारची मनोकामना या बळीराजाच्या निमित्ताने आम्ही करत असतो आणि त्याचं स्मरण करत असतो. बरेच आरोग्य खंडीची टिकोणींनी या संदर्भामध्ये खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आमचे वरगडे साहेब म्हणाले प्रत्येक गावामध्ये हा बळीराजाचा स्नानाचा दिवस साजरा झाला पाहिजे. आम्ही मी म्हणजे नाना महाराज हरिभक्त महाराज शेखर महाराज आमचे वाढून महाराज यांना माऊली भाऊंनी जे नियोजन केलं किंवा शेतकरी करायची आणि त्याप्रमाणे भाऊंनी सांगितल्यामुळे सगळे शेतकरी कुटुंबाचे यायला पाहिजे. तिच्या आजारची आहेत शेतकरी राहिल्या शेतकरी नाही तर असं नाही पण त्यांनी पण सामील व्हायला पाहिजे. आता माऊली भाऊंनी जे सांगितलं ना मग एकोणतीस जिल्हे शेतीचे उद्ध्वस्त झालेले त्यांनी बरोबर मुद्दा मांडला. या शासनाने शेतकऱ्यांना साठी जे जे शेतकरी उद्ध्वस्त झाले आणि त्यांची नुकसान झाली त्यांना मदतच केली पाहिजे. सरकारने विचारावा सरकारला विनंती करतो. परिसरामध्ये 2 ट्रक धान्य पाठवलं आणि आठवण करण्याचे त्याच्यासाठी उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न केला. दरवर्षी या बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या परिसरामध्ये हा बळीराजाचा स्मरणाचा दिवस साजरा केला जातो. मला या परिसरातल्या सर्व जनतेचे मनापासून त्यांना वंदन करायचं आहे, त्यांना अभिवादन करायचं आहे. मला तुमच्या सर्वांच्या प्रती एक आभाराची भावना व्यक्त करायची आहे. आपण सर्वजण साखारता बसून मिळतात ऐकतात या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि या बळीराजाचे स्मरण करतात. याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याबद्दल धन्यवादाची भावना व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ. आसूड लाईव्ह करता राहुल सावंतसह रोहन सोनवणे, पुणे, मावळ.